गुड मॉर्निंग. चला, आता आपली तयारी झालेली आहे आणि आम्ही टिटवाळावरून आता निघालेलो आहे मुंबई एअरपोर्ट कडे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2. बघा, या सोनाली मॅडम, या मनाली मॅडम आणि या सुलाई माऊल आणि हे जय जय जगन धोंडे. हा, फॅमिली गेट टुगेदर झाला आमचं. आता आम्ही निघालेलो आहे. हा, तुम्हाला लवकरच कळेल. आम्ही तुम्हाला सांगू कुठे चाललोय, आमची जर्नी कशी असेल. तुम्ही आमच्या सोबत राहा. बाय बाय. एअरपोर्टला पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट आणि 5 मिनिटात आम्ही गेट पाशी पोहोचू. मग कशी काय झाली आतापर्यंतची जर्नी टिटवाळा टू एअरपोर्ट? येस, आमच्या मम्मीचा हा फर्स्ट टाइम आहे फ्लाईटने जाण्याचा. एअरपोर्टला पोहोचलेलो आहे, मुंबई एअरपोर्ट. तर आम्ही आलेलो आहे एअरपोर्टला. चला, आता आम्ही बॅग चेक इन करतो आणि देन निघतो पुढच्या जर्नीला. चला, आता मी मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहे. फ्लाईटमध्ये आता पोहोचणार आहे. ते बघा, एअर इंडियाची फ्लाईट्स. हॅलो. Captain pressure oxygen mask is deployed from the panel. So while you remove your face mask, pull the oxygen mask towards you. Cover your nose and mouth and breathe normally. Make sure your mask is secured properly before assisting others. आता आम्ही वाराणसीला पोहोचलेलो आहे. आता वाराणसी एअरपोर्ट. ओके, आणि जस्ट आम्ही पोहोचलो. खूप छान आहे एअरपोर्ट, खूप मोठा आहे. समोर हे अरायवल आहे, हे डिपार्चर. वेलकम टू वाराणसी. मनाली मॅडम, वाराणसीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आमचे फोटोग्राफर. इथे फोटोग्राफी चालू आहे वाराणसीमध्ये. आता आमचे ड्रायव्हर सुद्धा आलेले आहेत. आता आम्ही निघतो. हां, बघा आमची आई. येस, या. आता आलेले आहेत. हे डिपार्चर आहे अरायवल. आता आम्ही चाललो. आधी आम्ही आमच्या हॉटेलला जाणार आणि मग नंतर तिथून आमचा वाराणसीचा प्रवास सुरू होईल. जसं जसं आम्ही वाराणसीमध्ये फिरू तुम्हाला आम्ही दाखवूच. ओके, आणि खूप मोठा एअरपोर्ट आहे हा. आपल्या मुंबई एअरपोर्ट एवढा तर नाही बोलता येणार, पण खूप आहे, खूप मोठा आहे. म्हणजे बघितलं तुम्ही. आणि आता आमची गाडी पण आलेली आहे, UP64 MT2424. हे मला आता रुद्राक्ष माळा मिळते. महादेव का प्रसाद. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आपला तिरंगा. भारत माता की जय. हा, आता आम्ही बघा वाराणसीमध्ये ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. इकडची घरं बघा कशी आहेत. आणि इथे पण दिल्ली पब्लिक स्कूल आहे. वा, छान. खूप चांगले चांगले ब्रँड्स वगैरे आहेत इथे. मनाली, कसं वाटतंय मग वाराणसीला येऊन? छान वाटतंय ना एकदम. बाबा विश्वनाथ के दरबार में आए हो आप, कुछ तो बोलिए. आता हा माझा तिसरा
12 ज्योतिर्लिंगामधलं तिसरा ज्योतिर्लिंग आहे. आपल्या महाराष्ट्रामधलं मी भीमाशंकरचं दर्शन घेतलेलं आहे, त्र्यंबकेश्वर महाराजचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे तिसरं आहे. मनाली तुझं? ओके, तिसरं असेल. पहिले आईचं त्र्यंबकेश्वर झालेलं आहे, केदारनाथ झालेलं आहे, बाबा विश्वनाथ झालेलं आहे. अजून काशी हेच आहे ना. आणि अजून कुठे? हा आपण काशी विश्वनाथ हे आईचं 9व्यांदा दर्शन होणार आहे इथे. ओके. टेम्पल 7.5 किलोमीटर ओनली. सारनाथ 9 किलोमीटर. सारनाथला मी उद्या जाणार आहे. आता जसं जसं मंदिराच्या जवळ चाललोय तसं तसं गर्दी, ट्रॅफिक वाढत चाललेली आहे. पहा कसे मस्त मस्त मंदिरचे पोस्टर लावलेले आहेत. प्रयागराज 125 किलोमीटर. आम्ही जाणार आहेत 31st ला त्या दिवशी. आता आम्ही पोहोचलोय हॉटेल ट्रेनाला. इकडे आमचं 2 दिवसाचा स्टॉप आहे, द ट्रेना वाराणसी. खूप ट्रॅफिक लागली मध्ये, त्याच्यामुळे उशीर झाला. 30 मिनिटाचा रस्ता होता, आम्हाला 1.25 तास लागला. खूप ट्रॅफिक. आता आपण पोहोचलेलो आहे वाराणसीला. दशाश्वमेध घाटला जाणार आहे. हा आहे वाराणसीचा ओल्ड मार्केट. इथे अशा रिक्षा चालतात, सायकल रिक्षा, जे माणसं चालवतात. म्हणजे हे बघा, सायकल रिक्षा. आपल्या गावच्या स्टाईल मध्ये शेंगदाणे पण बोलले जातात. तुम्ही घेताय का मॅडम? काय हे? सबसे पुराना. आता आम्ही एक्झॅक्ट पोहोचलेलो आहे वाराणसीच्या मंदिर जवळ. आता आम्ही जाणार आहे गंगा आरती घ्यायला. बघा हे देखो, काशी चाट भंडार. या पुराना आहे क्या बहुत? अच्छा, ओके. काशी चाट भंडार. बघा किती गर्दी आहे, बापरे बाप, बापरे. एकदम जशी काय जत्राच भरली आहे. म्हशाच्या जत्रेसारखी जत्रा भरली जशी काय, एवढी गर्दी आहे खूप. बघा माझ्या मागे पण खूप गर्दी आहे. दशाश्वमेध घाट वाराणसी. श्री गंगा जय बाबा विश्वनाथ की जय. श्री रामचंद्र भगवान. गंगा आरतीची तयारी चालू आहे. एकदम म्हणजे एकदम असं स्पिरिच्युअल. आता गंगा आरती स्टार्ट होणार आहे लवकरच. सर्वांचा खूप वेळ आम्ही या आरतीसाठी वेट केलाय आणि आता चालू होणार आहे लवकरच. तुम्ही बघत राहा माझ्याबरोबर. हा असा शंखध्वनी बघून आमच्या डोळ्याचे पारणे फुटलेले आहेत आणि हा आवाज ऐकून तर आमचं मन तृप्त झालेलं आहे पूर्ण.
काशी चाट भंडार फेमस। वो दान देते हैं, जो मांगता है वो पूरा करते हैं। हाँ। और आप खुद हिमालय पे रहते हैं, तो ये क्या है? मुझे आपका घर कौन सा है? तो बोले कि बस ये है, यही है, मैं हिमालय पे रहता हूँ। तो माता के कहने पे नहीं, आप अपने घर ले चलिए। तो बाबा ने वहाँ पे वहीं पे क्रिएशन कर दिया इस नगरी को, और यहाँ पर लेकर के माता को दिखाया कि ये मेरा घर है काशी, मैं काशी में ही बसता हूँ। तो 12 ज्योतिर्लिंगों में काशी को एक अलग ही महत्व दिया गया है, क्योंकि 12 ज्योतिर्लिंग की जब बात की जाती है तो बाबा का ही स्वरूप है, लेकिन काशी विश्वनाथ को काशी में एक अलग ही महत्व है। और लोग मानते हैं, इनको विश्वेश्वरैया कहते हैं, लॉर्ड ऑफ यूनिवर्स। जितने भी हवा, पानी, जीव, जितने भी हैं, एनिमल्स, ह्यूमन बींग्स, जो भी है इस पृथ्वी पे, इन पे इनका कमांड है, और सबको समभाव में रखते हैं, कोई डिस्क्रिमिनेशन नहीं है। चाहे देव हो तब, दानव हो तब, जो भी हो, उसको सब कंट्रोलिंग। क्योंकि शिव परिवार ही एक, आप देखेंगे तो एक अनइक्वलिटी में इक्वलिटी बना के रखे हुए हैं। जैसे आप देखें, बाबा की सवारी नंदी है, बाबा की सवारी नंदी है, माता की सवारी शेर है, गणेश की सवारी चूहा है, कार्तिक की सवारी मोर है। तो सब एक दूसरे के अपोजिशन में बैठे हुए हैं, एक ही परिवार में सब अपोजिशन में बैठे हुए हैं। शेर थोड़ा सा भी अगर मौका पाए तो नंदी पे अटैक कर दे, मोर थोड़ा सा भी अगर पलकत पाए तो चूहे पे अटैक कर दे, ठीक है। लेकिन बाबा के परिवार में सब इक्वलिटी बना के रहते हैं। विरोधाभास तो है, लेकिन उसमें भी संतुलन है। तो हम पृथ्वीवासियों को ये संदेश देते हैं कि विरोधाभास तो होगा, लेकिन आपको समानता बनाना होगा, एक बैलेंस करना होगा लाइफ को। तो भगवान शिव का ये मैसेज है काशी में कि अनइक्वलिटी होते हुए भी आपको एक समभाव करना है। तो यही बाबा के भक्त कहलाते हैं। बाबा के नगरी में बाबा के भक्त ऐसे ही होते हैं।